लगातार 32 वर्षापासून न चुकता भोजनदानाचा निस्वार्थ भावाने समाजसेवा करणारे घरडे परिवार. नमस्कार मंडळी, आज आपण अशाच परिवारातील सदस्यांची मुलाखत तुम्हाला दाखवू. या परिवारातील एक सदस्य नव्हे तर घरातील सर्वच सदस्य समाजसेवा करताना दिसतात. हा आहे पश्चिम नागपूरमधील करुणाताई घरडे यांचा परिवार. करुणाताई काँग्रेस पक्षाच्या सहसचिव असून त्यांचा मुलगा शुभम घरडे हे देखील काँग्रेस पक्षाचे वार्ड अध्यक्ष व युवा नेता आहेत. याशिवाय करुणाताईंचे पती सिद्धार्थ घरडे हे देखील कुठल्या पक्षाचे नसून निस्वार्थ भावाने समाजकार्य करतात, तर पूर्ण कुटुंबच त्यांच्या या कार्यात नेहमी सहभागी राहतो. करुणाताई घरडे खैरलांजी सारख्या मोठमोठ्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर गोरगरिबांची मदत करणे, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, वृद्धांना व गरिबांना उपचारासाठी मदत करणे, तर आपल्या वार्डातील वस्त्यांमधील दैनंदिनी नागरिकांना होणाऱ्या समस्या छोट्या छोट्यापासून तर मोठमोठ्या समस्यांवर करुणाताई व त्यांचा परिवार लोकांना नेहमी मदत करून निस्वार्थ भावाने समाजकार्य करतो. त्याचप्रमाणे लगातार 32 वर्षापासून त्यांचे हनुमान जयंतीला व 14 एप्रिलला गिट्टी खदान चौकात न चुकता कुठल्याही परिस्थितीत भोजनदानाचे कार्यक्रम सुरूच असते. वर्षापासून हे समाजकारण इथे सुरू आहे. आम्ही हर वर्षी 500 किलोच्या आसपास वेज पुलाव बनवतो. आणखी मट्टा वगैरे आमच्या इच्छा समिती आम्ही पुष्कळ 35 वर्षापासून पुष्कळ समाजाचे काम करतो. आमच्या मित्रांच्या हर वर्षी 14 एप्रिल साजरी करत राहतो. लोकांना भोजनदानाचा लाभ भेटलेला आहे. सकाळी 6 वाजतापासून कार्यक्रम सुरू आहे. आणखी परिसरमध्ये पश्चिम नागपूरमध्ये आपलं एवढं योगदान आहे. होती का इलेक्ट्रिक बिल हे पण आहे. त्यांच्या कामासाठी आम्ही समोर राहतो. बांधकाम कामगार झाले त्यांना 3 किलोमीटर आणि पुस्तक जेवढे काम आहे आम्ही आमच्यापेक्षा समोर राहतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या सरकारी बिहार राज्याचे मुख्यमंत्री मोदीजी पवार यांना निवेदन करावे की
चौधरी नागपूरचे आमदार उद्याचे ते मुख्यमंत्री आज महाराष्ट्र अध्यक्ष आणि केंद्रामध्ये यांचे सरकार आहे. केंद्राची सरकारमध्ये नितीश कुमार त्यांच्या सोबत आहे. त्यांना विनंती करून या मोदी महाउद्योगाचं आंदोलन घेतलं पाहिजे आणि जे मोदी महाउद्योगाला ज्या पनवेलच्या हातामध्ये आहे ते घेऊन भिक्षू संघाला सुरू केलं पाहिजे. हे माझ्या परिवाराची आणि हे माझी विनंती आहे. गृहमंत्री अमित या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करते, वंदन करते. आजचा दिवस 14 एप्रिल भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे. आजच्या दिवशी या भारताच्या मातीमध्ये एका महापुरुषाचा जन्म झाला, ज्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती जर आपण प्रकाश टाकला तर असं दिसून येईल की बालपणापासून त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या, अनेक मानअपमान सहन केले आणि अनेक संघर्ष त्यांनी झेलले. परंतु संघर्षातून त्यांनी वाट काढली आणि आज ज्या पोराला वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं त्या मुलाने 37 पदव्या संपादन केल्या. एवढंच पंडित ही उपाधी देखील त्यांना मिळाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की हजारो वर्षापासून वंचित असलेले, शोषित, वंचित, गरीब या वर्गाला कुठलेही अधिकार नव्हते. ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने आपल्याला मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेबांच्या राज्यघटनेने एका झटक्यामध्ये रस्त्यावर उभा असलेला माणूस याला टाटा बिर्ला अंबानीच्या लेवलला आणून ठेवलंय. एक माणूस, एक मतदान, एक हक्क त्यांनी आपल्याला मिळवून दिला. आज जी स्त्री जिला शिक्षणाचा हक्क नव्हता, जिला मंदिरात जाण्याचा हक्क नव्हता, जिला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, केवळ शोषण जिच्या आयुष्यामध्ये होतं, ती कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पंथाचे असो, त्या प्रत्येक स्त्रीला हक्क मिळाले पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजे. म्हणून हिंदू कोड बिलासाठी भारताच्या इतिहासात जर कोणी संघर्ष केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि हिंदू कोड बिल पारित होत नाही म्हणून वेळ प्रसंगी स्वतःच्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा देखील दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाचं कल्याण झालं पाहिजे यासाठी ते झटत राहिले. पर्टिक्युलर एका समाजासाठी, एका जातीसाठी त्यांचा लढा नव्हता. राज्यघटनेमध्ये SC STचं कलम देण्याआधी, प्रावधान देण्याआधी त्यांनी ओबीसी समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून ओबीसीचा कलम राज्यघटनेत टाकलं. परंतु बाबासाहेबांच्या विचाराला मला वाटते आजही तळागाळातील जनसामान्यांपर्यंत समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेब हे सर्वांचे आहे, अखिल मानवी समाजाचे आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने बाबासाहेबांना समजून त्यांच्या विचारांवरती आपलं जीवन कंठित केलं पाहिजे.